गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. माय नेम इज मोनिका आणि हा व्लॉग वगैरे असा नाही, एक व्हिडिओ बनवलेला आहे 2-3 मिनटाचा. मी गेले होते इम्प्रेस गार्डनला फ्लावर शो बघायला आणि खूप सुंदर असा फ्लावर शो होता. खूप व्हरायटीचे फ्लावर्स तिथं प्लांट्स ठेवले होते, जे की मी खूप अशी व्हरायटी तर बघितली नव्हती. आणि फोटोशूटसाठी असे पॉईंट्स होते 2-3 पॉईंट्स. तसं ग्रीनरी बॅकग्राऊंडला असेल आणि फ्लावर्स असतील तर खूप छान फोटो येतात. आणि खूप सारी व्हरायटी अशी होती की जे बघितले नव्हते मी, ते फूल बघितले नव्हते. तर खूप सारे शेप्समध्ये असे फ्लावर्स ठेवले होते आणि हे डोम शेपवालं खूप सुंदर दिसत होतं, ज्यांना असे हँगिंग प्लांट्स लटकवले होते. अँड लुक ॲट दिस ब्युटिफुल कलरफुल फ्लावर्स. सो हा शो होता 24, 25 आणि 26 जानेवारीला आणि 3च दिवस होता. आणि इथे 2-3 असे फाउंटन होते, ते पण खूप सुंदर दिसत होते. आणि हे राऊंड शेपमध्ये जे स्ट्रक्चर बनवलं होतं, फ्लावर्स मिसमॅच करून जे ठेवलेले प्लांट्स ठेवले होते ते पण खूप सुंदर दिसत होते. आणि या शोमध्ये सेल करण्यासाठी म्हणजे विकायला पण खूप सारे प्लांट्स ठेवले होते आणि स्टॉल्स पण होते खूप सारे, जे की वेगवेगळ्या गोष्टींचे होते. म्हणजे जे हँडमेड गोष्टी असतात किंवा गार्डनिंगसाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी असतात त्या पण ठेवल्या होत्या. आणि तिथे ते दोन स्केच आर्टिस्ट बसले होते, जे तिथे काढून देत होते लगेच स्केच. पण गर्दी असल्यामुळे आम्ही काही काढलं नाही. आणि हे जे फ्लावर्स दिसत आहेत ते ओरिजिनल आहेत. तिथे बघताना असं वाटत होतं ते आर्टिफिशियल आहेत काय असं वाटत होतं, पण ते आर्टिफिशियल नव्हते, ओरिजिनल होते. सो हे पण एक स्ट्रक्चर जे बनवलं होतं त्यांनी, हे पण खूप ब्युटिफुल दिसत होतं, जे की 2 घरं दिसत आहेत तिथं. मिनिएचर असं बनवलं होतं सगळं. आणि हा फाउंटेन पण मिनिएचर फाउंटेन. ही झोपडी बनवली होती मिनिएचर. एक रामाची मूर्ती ठेवली होती आणि खूप छान होतं. आणि खाण्यासाठीचे पण स्टॉल्स होते तिथं, खायला खूप सारं होतं. हुरडा वगैरे पण ठेवला होता. सो लहान मुलांना खेळण्यासाठी पण एक सेक्शन होतं, जिथे लहान मुलांचं गाड्या वगैरे असं खूप काही काही ठेवलं होतं. सो दॅट्स इट फॉर टुडे. होप यू गाईज एन्जॉयड वॉचिंग दिस व्हिडिओ आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.